सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये आपण जर पाहिलं तर 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये पार पडणार आहे। आणि या पंढरपूरमधील येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्नानासाठी जे आहे ते आपण सध्या सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर आहे। आणि या उजनी धरणामधून जे आहे ते 16 दरवाजातून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात जे आहे ते 10,000 क्युसेक्सनं विसर्ग जो आहे तो पाण्याचा सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर पंढरपूरच्या आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक असतात, वारकरी जे आहेत ते उत्साहाने या ठिकाणी वारीला येत असतात। आणि या वारीला आलेल्या वारकऱ्यांना जे आहे ते स्नान करून त्यांची वारी जी आहे ती पूर्ण होत असते। वारकऱ्यांचं जे आहे ते चंद्रभागेत स्नान करणं याला फार मोठं आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये महत्त्व आहे। आणि या आषाढी वारीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या उत्साहात भर पाडण्यासाठी, स्नान करण्यासाठी, वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी, आंघोळीसाठी आपण जर पाहिलं तर उजनी धरणातून जे आहे ते पाणी सोडण्यात येतंय। TV9च्या प्रेक्षकांसाठी आम्ही खास दृश्य दाखवत आहोत। आपण जर पाहिलं असेल तर उजनी धरणातून जे आहे ते जवळपास 16 दरवाजातून जो आहे तो 16,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सोडण्यात येणार आहे। 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यासाठी जे आहे ते उजनी धरणातून चंद्रभागेमध्ये जे अर्थात भीमा नदीच्या पात्रात 10,000 क्युसेक्सनं विसर्ग सोडण्यात येतोय। काही दिवसापर्यंत हे पाणी जे आहे ते चंद्रभागेत पोहोचणार आहे आणि हळूहळू जो आहे तो पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे। तत्पूर्वी 10,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो क्युसेकच्या विसर्गानं जो आहे ते चंद्रभागेमध्ये वारकऱ्यांसाठी आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी प्रशासनानं पाणी सोडल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। माझे सहकारी कॅमेरा पर्सन प्रमोद राऊतसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, उजनी धरण, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।